आणि आपलं नाव किती दिवस राहत. तुमच्या तिकडं त्यांचं श्राद्ध मायाकडे आलं होतं, ज्यांना 270 एकर जमीन होती. किती? सगळी बाग आहेत, ऊस, अद्रक, केळी सगळं. मात्र जी मेलं का त्याचा फोटोच सापडा ना कुठं. इकून पिकून सापडा तर लग्नात कुठं तरी डोकलेलं आता फेंस गारलेल्या मिशांची त्याच्यातून कट करून आणला. 10व्या टायमाला पाहिला मी तिथं कीर्तनाला, त्या मिशेकडे पाहून कावळेच नाही आले. फोटो कोट पाहिलं का हुंडुरू हुंडुरू माग जायचे. पुन्हा वरीस राहत माझ्याकडे चाल. त्यांना 3 पोरं 4 पोरी. कीर्तन चालू केलं, माग निवड व्हायला गेले की ते मंडपाच्या माग यायनाच. मी तुषारला म्हणलं जाय रे भाऊ, 1.5 तास झालाय ते कमून यायना, कीर्तन बंद करायचंय. बारे आली. तुषार गेला, त्यांच्या पुरीचे पोराचे भांडणं चालू होते. नाही ना अण्णा इथं जाळलेले होते. थोरली म्हणायची न भीमाक्का म्हणायची नाही ना हुसुश पशी मतर जाळलेलं आहे. नर्मदा काकू म्हणली नाही शिवा इथं जाळलेलं बोरटीच्या झाडा पैसे. त्या निवदून वाद चालू होता, मतर जाळलंच कुठं. किती एकर होत त्याला, आणि तुमचे 10 एकराची गोधडी कुठे हिंडी नेऊन तुम्ही. काही नाही महाराज आपल्याकडं. पुरा त्याच्या नाताचाही जमाना. तर घरात बामणाने सांगितलं याच्यात पितृदोष म्हणे. ते म्हणे कोणाचा? ते म्हणे आजाचा. ते म्हणे आजाचा हॉलमध्ये फोटो येते पावा. नाही नाही ते काढाच नाही ते फोटो. नातात लग्न झालं, मग पुण्याची पोरगी केली आणि त्या पुरीनं आतमध्ये हॉलमध्ये पाय टाकला तर मात्र असं होत फोटो. पोरगी म्हणे मैं नाही आऊंगा. ते म्हणे क्या इसका मेरे को डर लगता है. ते म्हणणे बाई हो मा आज आहे. ते म्हणे आजा असू नाही तर फाजा असू, याला पहिलं गुणीत घाला म्हणे. तसा फोटो काढला का गुणीत घातला. आता मी इथं गेलो काय गावात टोक्याला, तिथं प्रवाराला तिथं गेलो होतं तर तिथं कोणी काही म्हातारा आणून टाकलेलं आहे फोटो. ते असं उलट येड्या बावळी लटकलेलं. काय घेऊन बसलात तुम्ही? तुमच्याकडे किती आहे? तुम्ही कसे आहात याला फार मोठं महत्व आहे.